मैंने, जब तक आदि और सई दोनों खाते नहीं है किसी को कुछ नहीं मिलेगा, याद है ना? हाँ हाँ माझ्या लक्षात आहे, पण मी काही खात नव्हतो काही, ते मी हे डब्यात भरत होतो. आता हे छोले भटुरे असे हातात कसे घेऊन जाणार? डब्बा मैंने ऑलरेडी रेडी कर दिया है, आप बस ये उन दोनों तक पहुंचाइए. पोहोचवणार हा पिंट्या, हा डबा तिकडे पोहोचवणार, इथून झेप घेणार ती डायरेक्ट. पिंट्या कुठे निघालास? काय ते मी बाहेर. हातात काय मागे? ते हे डबा. पुन्हा त्या दोघांना डबा घेऊन निघालास ना? हा डबा मी बाहेर धुवायला घेऊन चाललोय. दाखव, उघड डबा. कशाला? उघड उघड उघड. अरे बेटा भाई, अरे काय करतोस काय तू? अजून डबा धुतला नाहीस? हा, तुला सांगितलं ना डबा धुवायला. हो मी नाही. आई, तू तुझा डबा पिंट्याला बाहेर धुवायला घेऊन जा म्हणून सांगितलेस? हो. माझा नाही विश्वास तुमच्यावरती. उघड डबा उघड. आणि इकडे. अरे डबा ना 2 आठवडे क्लायंटच्या ऑफिस मध्ये होता आणि तेव्हा त्याच्यात कोबीची भाजी होती. आणि कोबीच्या भाजीला किती सुंदर वास येतो तुला माहितीच आहे. हा डबा उघडला ना तर बॉम्ब फुटेल इकडे आणि आपल्या नाकातले केस जळतील. उघडू का? उघडू उघडू उघडू. शी, गाड्याला. मग उघड तू, उघड उघड. नाही नाही, आपण धुवून घेऊया डबा. चल चल डबा धुया, डबा धुया चल. काहीतरी गडबड वाटते मला. नाजी, रात के खाने में कोई गड़बड़ नहीं है. काय बेत काय? बेत? मेनू मेनू. ओ अच्छा, आज ना मैंने पंजाबी छोले भटूरे बनाए हैं. भटुरे? अहो हे काय एखाद्या अन्न पदार्थाचं नाव असतं का? काहीतरी मैद्याच्या पुऱ्या वगैरे असं तरी म्हणायचं ना. म्हणजे असले पदार्थ सई आणि आदित्यला आवडतात, इसीलिए तो भिजवाए हैं. हाँ? नहीं नहीं, मतलब मैं आपके लिए चपाती बना दूं? अहो चपाती नाही हो, आपल्यामध्ये पोळ्या म्हणतात, पोळ्या. हाँ हाँ जी हाँ, वही पोली. पोली नाही हो, पोळी. पोली. ळ ळ, कमळातला ळ. ल. वर्षानुवर्ष तुम्ही माझ्या अक्कल काढत आलात. पिंट्या, तुझ्या डोक्यात कांदे बटाटे भरलेत, त्याची भजी कर आणि खा. पिंट्या, तुझ्या पोटात दगड भरलेत, पोहायला जाऊ नको, बुडशील. पिंट्या, तू गाढव आहेस, असं गाढव की जे लाथा मारत नाही, लाथा खात. हा, अरे वा, अरे वा. पण बाई, जेव्हा गरज पडली आपल्या लाडक्या भाच्याला शोधायची, तेव्हा कोण कामी आलं? पिंट्या, तू आणि बंधू सापशल तोंडावर आपटलात रे, आपटलात. अरे पण त्यांचं घर तर फिल्टरना शोधून काढलं ना. फिल्टरला कोणी शोधला? मी. आणि बघ, हे ब्रह्मेंच्या घरचं भवितव्य ना कोण बदलू शकतं? पिंट्या. हा नाही, घरचंच नाही, अख्ख्या देशाचं भवितव्य बदलू शकतो पिंट्या. हा देश काय, देश सोड रे, अख्ख्या जगाचं भवितव्य बदलेलं एक दिवस पिंट्या. हा, काय समजलं काय? पिंट्या एक दिवस या जगाला संदेश देईल. थांबू नका, पुढे चला. तुम्हाला रस्ता दिसणार नाही, पण तुम्ही पुढे चला. तुम्ही नापास व्हाल, पण थांबू नका, पुढे चला. तुमचे लोक करून हसतील, पण थांबू नका, पुढे चला, पुढे चला, पुढे चला. ए इथं काय थांबला? चल ना पुढं. ऐकत नाही काय? ते इथेच राहतात. अरे ही तर अख्खी बैठीच आहेत. इकडे नक्की कुठे राहतात ते? ते ना ते इथे राहतात. इथे? नाही नाही नाही, इथे राहतात. इथे? नाही नाही, तिथे पण राहू शकतात. म्हणजे तुला नक्की माहितीच नाही ते कुठे राहतात? नाही, त्यांना फक्त इथे आतमध्ये येताना बघितलं, पण ते कोणत्या खोलीत राहतात ते माहित नाही. काय पिंट्या, ती ग्रेट, अगदी माज केलात ना. आता काय सांगणार आहेत कुठे राहतात ते? हा, जगाला काय संदेश देणार आहेत? हा, पुढे चला, पुढे चला, पुढे चला. पहिले याला थोबडं आणि मग पुढे चला. अरे सोपं आहे बाई, पहिल्यांदा हाक मारा आणि मग पुढे चला.
असं. अरे सई आदित्य खाली मारतो एक तुझ्या आधी. हाक मार. सई आदित्य. आय नो तुला आज काहीतरी चमचमीत खायला हवं होतं, म्हणूनच मी तुझ्यासाठी विद्याकडनं लोणचं आणलंय मागून. आधी तू सॅड नको ना रे होऊस. आय प्रॉमिस उद्यापासून रोज तुला तेच तेच नाही खावं लागणार, काहीतरी चमचमीत खाऊ आपण. सई अगं तू कशाला, मीच प्रॉमिस देतो तुला. उद्यापासून आपल्याला हे असं नाही राहावं लागणार, कारण उद्यापासून मी एक समोरून चालून आलेली जॉब ऑफर ऍक्सेप्ट करण्याचा विचार करतोय. अरे मग ही तर गुड न्यूज आहे. एवढं खुश होऊ नको सगळं, गुड न्यूज अशी नाहीये. हे बघ आत्ताच्या परिस्थितीमध्ये कुठलीही गोष्ट माझ्या कानावर पडली ना तरी ती गुड न्यूजच असणार आहे माझ्यासाठी. आदित्य सई सई सई. आदित्य. हो बघा तुम्हाला 2-2 मामा आले शोधायला. अगं भाई मामा आलाय सई. आणि पिंटे मामा पण आलाय. आणि मी पण आलोय फिल्टर. हे बघा आम्हाला माहितीये तुम्ही इथेच कुठेतरी राहता, पण तुम्ही नेमके कुठे राहता हे आम्हाला माहिती नाही. तुम्ही निमूटपणे बाहेर येणार नाही तर आम्हाला प्रत्येकाच्या घरात घुसावं लागेल. सई सई आदित्य आदित्य सई सई. बाई 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 बाई. हा या ब्रह्मेंना काही लाज लज्जा शरम काय हो? स्वतःच्या घरात घालता तो गोंधळ कमी पडला म्हणून आता लोकांची घरं शोधून तिथे जाऊन गोंधळ घालताय. हे बघा इथे हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही. वसंत स्मृती नाहीये हे, ही भागुबाई सहनिवास चाळ आहे. चांगल्या सज्जन लोकांची वस्ती आहे हो ही. तेच सज्जन लोकांची वस्ती आहे ना, मग तुम्ही इकडे काय करताय? तरी म्हटलं अजून गटाराचं तोंड उघडलं कसं नाही. हो भाई गटार कोणाला म्हणताय? आवाज खाली. वाघाच्या इलाक्यात येऊन गाढवानी आवाज चढवायचा नसतो. हो आम्ही काय करायचं ते तुम्ही आम्हाला सांगू नका. सांगावं लागेल मला, कारण तुम्हाला नसला ना तरी मला इथे मान आहे. आणि तुमच्या घरातून तुम्ही मला जसं धक्के मारून हाकलून दिलात ना तसं इथून मी तुम्हाला धक्के मारून बाहेर काढू शकते अगदी हक्कानी. म्हणजे तुम्ही इथे राहता? राहते. इथली सर्वे सर्व आहे मी. या भागुबाई सहनिवासची मालकीण आहे असं समजलात तरी हरकत नाही. हो काही सांगू नका. तुम्ही जर इकडच्या मालकीणात मग आमच्या घरी कशाला येता हात पसरायला. कारण तो माझा हक्क आहे आणि मी त्यासाठी झगडत राहणार. पण मुळात ते मी आणि माझा नवरा काय ते बघून घेऊ. पण तुम्ही इथे आता कशासाठी आलाय ते सांगा मला. आम्ही आमच्या सईला आणि आदित्यला शोधायला आलो इथे. आदित्य आणि सई म्हणजे जत्रेत हरवली की काय दोन्ही कार्टी? का तुम्ही घराबाहेर हाकललं दोघांना? त्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं? तुम्ही तुमचं काम करा. असं म्हणताय? ठीक आहे चालते वा इथून. तुमच्या आदित्य आणि सईला दुसरीकडे जाऊन शोधा. पण आता एक क्षण जरी इथे थांबलात ना तरी तुम्ही मला मारले होते तसे धक्के मारून मी तुम्हाला इथून बाहेर काढीन. हे बघा आम्हाला भांडण किंवा वाद वाढवायचं नाहीये. आम्ही 5 मिनिटातच इकडून निघून जाऊ. फक्त आम्हाला सांगा सई आणि आदित्य कुठे राहतात. आदित्य आणि सई आता तुम्ही एवढी गयावया करताय तर थोडा विचार करते मी. समोर
नाही, तिथे ते भंडारे राहतात. ती खोली नाही नाही नाही, ती बंद आहे, बंद आहे. आदित्य आणि हा नाही, ही खोली माझीच आहे. काय नाटकं चालली आहेत तुमची? खरं काय ते सांगा. आदित्य आणि सई कुठे राहतात? आदित्य आणि सई का? आदित्य सई तुमचे सई आणि आदित्य इथे राहत नाहीत. पण तरी तुम्हाला खात्रीच करून घ्यायची असेल तर या दरवाजावर वाजवून बघा. थांब जरा. कुठे काय? दार उघडा. आम्हाला माहिती आहे तुम्ही आत आहात, तेव्हा निमूटपणे बाहेर या. मी 3 म्हणायच्या दार उघडा, नाहीतर मला नाईलाज असतो हे दार तोडायला लागेल. मग तुम्हाला आमच्या समोर यायलाच लागेल. मग बघा काय करताय. 1 2 आता कशाला लपतोयस? तुला माझा दरवाजा तोडायचा होता ना? ये ना, ये तोडून दाखव. नाही, तुझ्या अंगातली सगळी दरवाजा आणि खिडक्या ठोकून बंद केली ना तर विद्या नाव नाही सांगणार. अरे भाई केंड म्हणते बोल. अरे बाई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझा नाही नाही, आमचा गैरसमज होतोय. आम्हाला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता हो. मग दरवाजावर दाना दाना वाजून काय बेंच वाजवत होता तुम्ही? काय गणपतीची मिरवणूक चालली इथं? नाही हो बाई, आम्हाला वाटलं की. काय वाटलं रे? काय वाटलं काय तुम्हाला की आपण एका गरीब माणसाला त्रास देऊ, तो मुकाट्यानं सहन करेल? अरे कामगाराचं रक्त आहे माझ्या अंगात. एका बुक्कीत आडवी करेल ही विद्या. अक्का, मी तसाच तुमच्या पायावर आडवा होतो. वाटलं तर साष्टांग नमस्कार घालतो, पण आमचं थोडं ऐकून तर घ्या. थांब जरा 2 मिनिट. त्यांना बोलू तर दे. काय म्हणणं आहे कळू दे. काय म्हणणं आहे तुमचं? आणि काय तमाशा चालवलाय तुम्ही? हा तमाशा नाही हो, मी तुम्हाला खरं सांगतो. आम्हाला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण आम्ही ना कोणाला तरी शोधतोय, त्यात थोडी गडबड झाली. आम्ही आमच्या भाच्याला आणि सुनेला शोधायला आलो इथे. आदित्य कश्यप आणि सई. आदित्य कश्यप आणि सई. तुम्ही ओळखता का त्यांना? ते इथेच कुठे राहतात. आम्हाला त्यांना भेटायचंय हो. सांगा ना, असं काय करता सांगा ना. कोण सई, कोण आदित्य? आम्ही इथं कोणाला बी ओळखत नाही. तुम्ही निघाय चला. तू चल घरात, चल घरात. आणि तुम्ही बी निघायत ना. आम्ही इथं कोणाला ओळखत नाही. निघा. अहो असं कसं? मी स्वतः बघितलं आदित्य दादाला घरात येताना. आणि बघा, तुम्हाला जर नाव माहित नसेल ना तर मी तुम्हाला फोटो दाखवतो. फोटोवर नंतर ओळखाल की नाही. बाई, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज आम्हाला खरं सांगा ना. अहो का उगा त्रास देताय आम्हाला? तुम्हाला किती वेळा सांगू, तुम्ही जे म्हणताय ते इथे राहत नाहीत नाहीत नाहीत. तुम्ही जा बरं. मला माहिती आहे ते नक्कीच इथे कुठेतरी आहेत. तुम्ही काहीतरी आमच्यापासून लपवताय. तुम्हाला खरं नाही सांगायचं ना, नका सांगू, पण तेवढा डबा मात्र मुलांना द्यावं. काय आहे ना, घरी कोणी जेवलं नाही आणि जोपर्यंत मुलं जेवत नाहीत ना, आमच्या घरी कोणी जेवत नाही हो. मुलांना सांभाळा.
झालं का समाधान? का अजून गोंधळ तमाशा घालायचाय? ज्या आदित्य आणि सईनी मला वेळोवेळी त्या घरातून हकलवलं त्यांना मी इथे ठेवून घेईन असं वाटलंच कसं तुम्हाला? आणि समजा समजा बरं का, समजा मी इथे त्यांना ठेवून घेतलं असेल तरी तुम्ही इथे येण्याचं काहीच कारण नाही. मला हकलून देऊन माझ्याशी जसे संबंध तोडलेत तसे त्यांच्याशीही संबंध तोडून टाका. हो बाई, आपले जे संबंध होते ना ते फक्त कागदोपत्री होते. आपण कधी जोडले गेलोच नव्हतो, पण ही आमची मुलं आहेत. अरे रक्ता पलीकडचं प्रेमाचं घट्ट नातं आहे ते आमचं. त्याचा कोणी तोडू शकणार नाही ना आम्ही कोणाला ते तोडू देऊ. कळलं काय? चल भाई. सॉरी 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 आदित्य दादा, ते मला माहित नव्हते ते तुमचे मामा आहेत ते. आणि जेव्हा मला कळलं ना तेव्हा सईताईंनी मला सांगितलं म्हणून मी त्यांना घालवून दिलं. मला वाटलं तुमचे मामाला खतरूड असतील हो, पण ते तर चांगले निघाले. आदित्य भाऊ, तुम्ही तुमच्या मामांचे गुणगान एवढ्यांदाच गायलेत माझ्या पुढं. आज तुमच्या मामांनी दाखवून दिलं किती चांगल्या मनाची माणसं आहेत. अहो किती काळजी करतात तुमची ते, किती प्रेम करतात तुमच्यावर ते, आणि तुम्ही असे वागता. का लपत होता त्यांच्यापासून आणि इथं कशाबाई आला? हा ना, अहो भांडण तंटे कोणाचे नसतात हो. लहान लेकरं पण एकमेकाच्या उरावर बसतात, मग नंतर समजा इसरून गळ्यात गळे घालून फिरतातच ना ते. तेव्हा तुम्ही बी तुमची भांडणं इसरा आणि तुमच्या घरला परत जा. अजिबात नाही. आता आम्ही परत घरी जाणार नाही आहोत, आणि तुमच्या म्हणण्यामुळे तर अजिबातच नाही. तुम्ही आत्ता भेटलाय माझ्या मामांना, आणि तेही थोड्याच वेळासाठी. मी आयुष्य काढलंय त्यांच्याबरोबर, त्यामुळे ते किती गोड आहेत, किती चांगले आहेत ना हे मला नीट माहिती आहे. पण मला हेही माहिती आहे की त्यांनी वाईट वागायचं ठरवलं ना तर ते काय लेवलचं वाईट वागू शकतात. त्यामुळे प्लीज आत्ता पडलात पुन्हा आमच्या पर्सनल आयुष्यात पडू नका. आणि माझ्याच मामांबद्दल नको नको ते सल्ले तर अजिबातच देऊ नका. प्लीज, काय बोलतोस तू? अरे आपली माणसं आहेत ती, आपल्याबद्दल काळजी वाटते म्हणून प्रेमाने विचारपूस करत होती आपली. तू उगाच कुठला तरी राग त्यांच्यावर काढू नकोस रे. आज विद्या आणि भगवान नसते तर काय झालं असतं रे आपलं? कुठे असतो आपण सांग? हे जे छत आहे ना ज्याच्या खाली आपण सुखाने राहतोय ते छत नसतं आपल्या डोक्यावर. एक मिनिट, तुमच्या डोक्यावर जे छत आहे ना ती त्यांची नाही, माझी मेहरबानी आहे. आणि आज तुमच्या मामांपासून तुम्ही आणि तुमची ही दरिद्री अवस्था लपून राहिली ती सुद्धा माझ्याच कृपेमुळे. तू विनवणी केलीस ना म्हणून गप्प बसले मी, नाहीतर मी कधीच तुमचं विंग फोडलं असतं. तुम्ही जे काही केलं त्याबद्दल थँक्स. नुसतं थँक्स म्हणू नका, वेळ पडल्यावर कामाला या आणि माझ्या उपकारांची जाणीव ठेवा. आज जशी मी तुमच्या मदतीला धावून आले ना तसेच तुम्हीही कधीतरी या हो, आणि माझ्या उपकारांची छान परतफेड करा. कराल ना? मी वाट बघेन त्या दिवसाची. वाट बघा. काय म्हणालीस? गुड बाय. तुम्ही जाताय ना म्हणून गुड बाय म्हटलं मी. विद्या, भगवान, अरे मगाशी ते रागाच्या भरात प्लीज सगळं सगळं विसरून जाते, आणि जमलं तर मला माफ करा. आदित्य भाऊ, तुम्ही माझा एवढा राग सहन केला, तुमचा एवढासा राग तर मी सहन करू शकतो.
आणि आपल्या माणसांचा राग म्हणजे मिरचीच्या ठेच्यासारखा असतो बघ. आणि जेवणात समजा गोड गोड असून चालत नाही हो. चवीला ठेचा असला ना की जेवणाची चव वाढते बघा. वा मसाळ वा, काय डायलॉग मारला, भूकच लागली ऐकून. चला मी माझ्या रेड्याला जेवायला वाढते, तुम्ही बी जेवून घ्या. मामांचा डबा थांबलाय तुमच्यासाठी. चला.